परदेशातल्या तरुणाईला सुद्धा शोभायात्रांची चांगलीच भुरळ पडलेली दिसून येते। जर्मनीतील जेनी नावाची तरुणी या शोभायात्रेत सहभागी झाली। गुढीपाडवा इथल्या या गिरगावातल्या ध्वज पथकामध्ये आपण पाहतोय की हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे, देशभरात प्रसिद्ध झाला आहे, जगभर देखील प्रसिद्ध झालेला आहे। आणि जगभर प्रसिद्ध झालेल्या आपल्या गुढीपाडव्याच्या या शोभायात्रेमध्ये, स्वागत यात्रेमध्ये आता विदेशी नागरिक देखील सहभागी झालेत। नुसते सहभागी झाले नाही तर खास मराठमोळ्या वेशभूषेमध्ये सहभागी झालेले आपल्यासोबत आहेत जर्मनीच्या नागरिक, त्यांचं नाव आहे जेनी आणि त्या इथे सहभागी झालेत। आपल्याला पाहायला मिळतं। आपण थेट त्यांच्याशी इंग्लिशमध्ये बोलणार नाही तर हिंदीमध्ये ते बोलतात की मी हिंदीमध्ये बोलू शकते, आपण त्यांच्याशी बोलूया। आपका स्वागत है न्यूज़ 18 मराठी में। आप एक मराठी ड्रेस में यहाँ पर आए हो, कैसा लगता है आपको, किस तरह से? बहुत अच्छा। एक्चुअली ये नौवारी साड़ी है और एक्चुअली हम नौवारी साड़ी पहनते हैं क्योंकि हम मतलब मैं और एक्चुअली ये हाँ टीम अखाड़ा है पुणे से, मर्दानी खेल खेलते हैं तो इसलिए नौवारी साड़ी पहनते हैं। तो आप भी मर्दानी खेल खेलेंगे? हाँ उसके बाद थोड़ी देर या मराठी आप ड्रेसिंग किया है तो आपको कैसा लगता है? बहुत अच्छा लग रहा है इसमें? बहुत अच्छा है, मुझे बहुत पसंद है। बहुत पसंद है। बहुत बढ़िया, आपको बहुत बहुत शुभकामनाएं आपको और गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हार्दिक धन्यवाद। तर आपण पाहिले की जेनी आहे जी जर्मनीची नागरिक आहे, ती खास मुंबईत आलेली आहे या मराठमोळ्या स्वागत यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि ते देखील खास मराठमोळ्या वेशभूषेमध्ये आणि ती आज दिवसभर या सगळ्या आपल्या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहे आणि मराठी संस्कृती जी आहे ती जवळून पाहणार आहे आणि जवळून पाहणार नाही तर त्यात स्वतः सहभागी देखील होताना आपल्याला पाहायला मिळते। तर गुढीपाडव्यानिमित्ताने धुळ्यामध्ये विश्व हिंदू परिषद आणि हिंदू नववर्ष उत्सव समितीच्या वतीने भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत आमदार मंजुळा गावित, महापौर मयादेवी परदेशी यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच धुळ्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। जळगावच्या जामनेरमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पथसंचलन करण्यात आलं, तर भाजपाचे मंत्री गिरीश महाजन देखील पथसंचलनामध्ये सहभागी झाले। तर ठाण्यामध्ये शोभायात्रेत तरुणाईचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। महिला पारंपरिक वेशात मोठ्या उत्साहात या शोभायात्रेत सहभागी झाल्यात आणि अशाच महिलांसोबत आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी बातचीत केली आहे। मंडळी नमस्कार। आणि आता माझ्या राईटला आहेत शैला आणि माझ्या लेफ्टला आहेत सविता, होय की नाही? पाडव्याचा हा सण, शोभायात्रा, आणि या शोभायात्रामध्ये सेम टू सेम गाठलंय मी। या दोघी आहेत जुळ्या बहिणी आणि या दोघींना याकरता मी गाठलेलं आहे, बरोबर ना? म्हणजे तुमचं ठाण्यातच सासर आहे की काय? हो हो दोघींचंही हो ठाण्यामध्येच? हो. आणि जवळच्या जवळ आहात तुम्ही, बरोबर ना? पण या सगळ्या सणांच्या निमित्ताने एकत्र येऊन एक वेगळा आनंद मिळतो का शैला? हो खरंच येतो, छान वाटतं नवीन वर्षाचं ना। आणि प्रत्येक जणींना असं छान छान नटलेलं पाहून, त्या गुड्या एवढ्या छान छान उभारलेल्या, परत बाईकवर असे ते छान नटून जातात, ते छान वाटतं बघायला। होय ना? पण मग हे सेम टू सेम ज्यावेळेस आजूबाजूचे येणारी लोक बघतात तेव्हा शैला आणि सविताला काय रिॲक्शन असते? म्हणजे आम्ही दोघंही म्हणजे कन्फ्यूज होतो की समोरून बघणाऱ्या बघता ही दोघी सेम दिसतात ना, मग आम्ही सांगतो त्यांना की आम्ही ट्विन्स आहोत म्हणून वगैरे। पण ऐकून छान वाटतं, म्हणजे त्यांनाही ते त्यांना खूप बरं वाटतं असं आम्हाला दोघींना सेम वगैरे बघून, नटून ठटून वगैरे असं आजच्या दिवशी गुढीपाडवाच्या। आणि फेटे वगैरे घालून अगदी स्त्रिया खूप सुंदर वाटतात ह्या दिवशी, गुढीपाडव्याच्या दिवशी। छान वाटतं असं मनाला, सगळं माहोल इतका सुंदर वाटतो इथला सगळा ठाण्यातला परिसर वगैरे इथलं। ही गर्दी बघून पण अगदी मनाला प्रसन्न वाटतं असं सगळं। पण शैला, मौका भी है दस्तूर भी है असं आपण म्हणलं तर हे सणवार, हे अशा पद्धतीने काय म्हणूयात नवीन वर्षाचं स्वागत, नटण्याचं एक निमित्त असतं का? हो ते तर बायकांसाठी तर खूपच, की कुठला सण येतोय आणि आम्ही किती छान प्रकारे असं नटतोय वगैरे, असं सण साजरे करतो, जेवणाचा सोहळा होतो घरात, ते असं बघायला म्हणजे करायला वगैरे छान वाटतं। होय ना? हो. पण मग फोटो काढून झाले, सेल्फी काढून झाले, दोघींमध्ये एकमेकाचा आनंद शोधतात? हो, म्हणजे आम्ही मगाचपासून ट्राय करतोय सगळं रील्स वगैरे करण्याचा। एक दोन व्हिडिओज पण छान झाले आमच्या, आम्ही बनवल्या त्या। आणि म्हणजे आम्ही वाटच बघत असतो की कधी नटायला मिळतं, कधी थटायला मिळतं, असा साज शृंगार सगळं करायला मिळतो। आणि सगळे फोटोशूट वगैरे, सेल्फी वगैरे मजा येते, म्हणजे एक आनंद मिळतो। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह विशाल परदेशी, न्यूज 18 मराठी, ठाणे।
तर गुढीपाडव्यानिमित्ताने धुळ्यामध्ये विश्व हिंदू परिषद आणि हिंदू नववर्ष उत्सव समितीच्या वतीने भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत आमदार मंजुळा गावित, महापौर मायादेवी परदेशी यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच धुळ्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। जळगावच्या जामनेरमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पथसंचलन करण्यात आलं। भाजपाचे मंत्री गिरीश महाजन देखील या पथसंचलनात सहभागी झालेत। तर गिरगावात मोठ्या संख्येने तरुणाई शोभायात्रांमध्ये सहभागी झाली आणि त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। आजच्या दिवसाचं काय वैशिष्ट्य वाटतं, म्हणजे खास वर्षभर वाट पाहता का आजच्या दिवसाची? हो, नक्कीच आम्ही वर्षभर सगळेच जण गिरगावच्या शोभायात्रेची वाट पाहत असतो। वाट पाहता, पण कसं ऐकून जल्लोष आणि खूप आनंदमय वातावरण असतं आणि सगळे लहान थोर सगळे येतात। तुमचा फेटा खूप सुंदर आहे, मोठा आहे, तर कसं ऐकून तो नियोजन करतात? साडीचा फेटा बांधलेला आहे साडीचा फेटा हो. बांधलेला आहे आणि खूप लवकर उठून सगळे व्यवस्थित तयार होऊन सगळे येतात। खूप छान वातावरण पण एक असतं। जल्लोष मराठमोळ्या वातावरणामध्ये नेहमी आपण एक कॉर्पोरेट ऑफिसची घाई गडबड जाण्याची या धकाधकीच्या जीवनात एकही दिवस आपल्याला वेळ मिळत नाही, तर एक दिवस सगळ्यांनी असा हा काढू शकतो आपण स्वतःसाठी आणि कुटुंबियांसाठी। तुम्ही प्लॅन केले का मित्रमैत्रिणी सर्वजण अगदी मराठमोळ्या वेशभूषेमध्ये या शोभायात्रेत सहभागी व्हायचं? हो, नक्की आम्ही सगळेजण भेटणार आहात, परिवार, कुटुंबीय सगळे, आणि आज गोडाजोडाचा बेत आहे। अरे वा, व्हेरी गुड। आपण पाहतोय की सर्व तरुणाई जी आहे ती जल्लोषाला सज्ज झालेले। पुढच्या काही वेळात हा जल्लोष जो आहे तो सुरू होणार। आपण ते माझ्या मागे पाहत असाल की अनेक बाईक ज्या आहेत मुली त्या देखील इथे आलेल्या आहे। बाईक स्वार मुली ज्या इथे आपण पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेमध्ये इथे आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आपण इथे पाहतोय की अतिशय सुंदर रॉयल एनफिल्ड या बाईकवरनं या आलेल्या आहेत की कशा प्रकारे रॉयल एनफिल्डवरती मराठमोळ्या वेशभूषेमध्ये जेव्हा तुम्ही या शोभायात्रेत सहभागी होता त्यावेळेला एक बघण्यासारखा सोहळा असो। आपण यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। तुम्ही दरवर्षी या शोभायात्रेत सहभागी होता? नाही, हे माझं दुसरं वर्ष आहे। गेल्या वर्ष माझं पहिलंच वर्ष होतं। पहिलं वर्ष होतं, पण कशी तयारी करता रॉयल एनफिल्डवरती एकदम धडाकेबाज मराठमोळ्या वेशभूषेमध्ये? तयारी खूप आधीपासून सुरू होते आणि शेवटच्या दिवशी सगळं होतं नीट। सगळं होतं हो। पण या परेडमध्ये रॉयल एनफिल्ड चालवणं ते देखील कठीण असतं, म्हणजे गर्दी असेल, गर्दीमध्ये बाईक स्वार आणि तुम्ही सर्वजण मराठमोळ्या वेशभूषेमध्ये येता, इतर मित्रमैत्रिणींसोबत असता, काय प्लॅनिंग सहभागी होताना? कठीण असतं, पण सगळेजण सहकार्य करतात। आपले फोटोग्राफर बंधू आहेत ते पण खूप सहकार्य करतात। आजूबाजूला आपले पोलीस बांधव आहेत ते पण खूप सहकार्य करतात। होतं व्यवस्थित सगळं। या वेशभूषेसाठी खास तयारी केलेली असते तुम्ही खास? हो, आता मी साधारणपणे 1-1.5 महिन्यापासून तयारी सुरू आहे माझी सगळ्या गोष्टींची, पण झालं सगळं नीट शेवटी। हो। आपण इथे पाहतो एक छोटीशी गुढी जी आहे ती देखील या रॉयल एनफिल्डवरती इथे लावण्यात आलेली आहे आणि एक सुंदर रॉयल एनफिल्ड बाईक आहे आणि बाईकवरती या तरुणाई एकदम आवेशामध्ये मराठमोळ्या वेशभूषेमध्ये इथे या स्वागत यात्रेमध्ये आता सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतात।